खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने लागू केलेल्या ऑनलाईन खत खरेदीच्या नव्या नियमामुळे शेतकरी व शेती सेवा केंद्र चालक दोघेही अडचणीत सापडलेले आहेत. 5 जूनपासून लागू झालेल्या या प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांचे फॉर्म वर्क व फर्टिलायझर सेल ॲपवर खतांची मागणी नोंदवल्यानंतर 24 तासात QR कोड प्राप्त झाल्यावर खते मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल शेती सेवा केंद्रात 2दा फेऱ्या माराव्या लागतील असून संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी OTP प्रणालीद्वारे तत्काळ खत वितरण होत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत नव्हती. दरम्यान जिल्हा कृषी विभागाच्या नियमाचे उल्लंघन करून खते विक्री करणारे शेती सेवा केंद्र परवाना रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तालुका कृषी अधिकारी अरुण मुगदूप यांनी या शासनाची योजना असून तिची अंमलबजावणी केली जात नसल्याचे सांगितलेले आहे. खताच्या दरात वाढ झाली असून सुफला 10-26-26 अमोनिया सल्फेट आणि पोटॅश याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र युरियाचा दर उर्वरित 266 रुपये आहे. अनियमित पाऊस आणि खरीप हंगामाच्या तोंडावर ऑनलाईन खत खरेदीची सक्ती केल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. शासनाने ही सक्ती मागे घेऊन पूर्वीप्रमाणे खत वितरण सुरू करावे अशी मागणी शेतकरी संजय डकरे राष्ट्रवादी बुद्रुक यांनी केली आहे.